कशाला? अक्कांना हवी आहे. अक्कांना? हो. का हो? का हो? एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? काल तुम्ही सगळे फिरायला गेला होतात समुद्रावर. हो. आणि भरपूर भिजलात पण. हो हो. वर आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, वडे सगळं खाल्लात. हा, अच्छा, म्हणजे याचंच दुःख आहे तर. पुढच्या वेळेला तुम्हाला पण नेऊ. हा. काही नको. हे घ्या. हा, आयात गरम पाणी करा आणि भरा आणि अक्कांना नेऊन द्या. अक्का कुठे आहेत? आतमध्ये आहेत. हो, आणि मगाशी डॉक्टर पण येऊन गेलेत. डॉक्टर पण बोलवावा लागला? हो. मग काय, या वयात काळजी घ्यावी म्हणले. हा, चांगलं लक्ष दिलं होतं आम्ही खाण्यापिण्याकडे, म्हणूनच तर हा आजचा दिवस दिसतोय. आजचाच दिवस. काळजी नाही घेतली तर उद्याचा दिवसही दिसणार नाहीत म्हणाले. एवढा वाढलाय आज आजार? हो, मी लापशी करते, नेऊन द्या त्यांना. काय बाई. रेवती, अगं ए रेवती, दमले ग बाई. ए रेवती. अक्का, कसं वाटतंय तुम्हाला? विचारू नका काही, डोकं नुसतं ठणकतंय. मग? घंटा वाजल्यागत. मग व्हिक्स वगैरे लावा. लावलं अख्खी बाटली उपडी केली. रात्रभर मेला, डोळ्याला डोळा नाही हो. नुसती गाणगापुराची भूत नाचताय डोळ्या पुढं. रेवते, अगं ए रेवती, पिशवी देणार होतीस ना ग. अक्का, ही घ्या. तुम्ही असं बाहेर येणं बरं नव्हे, आराम करा. हो, आराम करते बाबा, आराम करते. अक्का, लापशीत मीठ घालतात का? जळलं मेलं हिचं शिक्षण ते, एवढं सुद्धा माहिती नाही गो. चल येते मी, दाखवते. या. ही कार्टी आराम करायला देणार आहेत मला. आराम करा म्हणे. अंत्या, हे अंत्या. अय ग, अंत्या, अय ग, डोकं नुसतं ठणकतंय. डोक्यात घंटा वाजल्यासारख्या होत आहेत. तुझ्या डोळ्यासमोर गाणगापूरची भूत नाचतायत रे. अरे तुझ्या? अरे माझ्या नाही तर का, माझ्या भूताच्या का? अरे मला वाटलं अक्कांच्या. नाही रे, नाही रे. अरे म्हातारी अमरपणाचा पट्टाच घेऊन आली. या म्हातारीला ना अन्नातच विष देऊनच मारायला पाहिजे बघ. वा, छान. म्हणजे राहिलेलं आयुष्य बिनभाड्याच्या खोलीत. चालेल चालेल, तिथं तरी राहायची चांगली सोय होईल. शहाणाच आहेस. ए बाबा, एक काम कर ना माझा. तो आज जरा माझा झब्बा आहे ना, झब्बा. हा. तो जरा इस्त्री करून घेऊन ये ना. का? मला एका म्युझिक डायरेक्टरला भेटायला जायचं रे. अशा अवस्थेत जाणार तू? कोण कुठं चाललंय? अक्का, हा. हा म्हणतोय कुठेतरी बाहेर जायचं आहे त्याला, कुणाला तरी भेटायला. खबरदार, इथून हलाल तर बसा मुकाट्यानं घरात. हा, घ्या ती शाल अंगावर आणि घ्या हे गिळा पटापटा. हा, 1000 वेळा सांगितलं, जास्त पाण्यात बसू नका, जास्त पाण्यात बसू नका. पण नाही. हा, नेण्यानी परवाच गरम पाण्याची पिशवी आणली हो. पाणी भरून आणते आणि देते तुम्हाला शेकायला. हा, कंटाळा आलाय हो. एवढ्यातच मग तोंडावर जरा ताबा ठेवायचा, नाहीतर पुढचं सगळं आयुष्य असंच जाईल अंथरुणावर. त्या नेण्याचं बघा, तरुणपणात खा खा केली आणि आता आई ग उई ग करतोय नुसता. घ्या हे सगळं संपवा. हा, पाहुणे त्यांना पाजा हो. येते तोवर मी पिशवी घेऊन. ऑफिसर बघू नका माझं तोंड, पाजा त्यांना. संपवा सगळं. हा, पटापटा संपवा. मी आले पिशवी घेऊन. आणि ठेवलंय मी. बाबा घे. घे काय घे, ओत कुठेतरी. काय वाचतोय कौतुकाने. अरे काय करायचं काय आता?
आता नीट बरा तर हो, मग पुढचं बघू. अरे झोपून राहिलो तर एखादी संधी दाट ठोळून निघून जायची रे. अरे संधीचा बिंदाचे राहू दे रे, आधी बरा तर हो. पाहुणे घ्या गरम पाण्याची पिशवी घ्या, शेका शेका जरा, गॅसचा त्रास पण कमी होईल हो. घ्या शेका शेका. हा असं आजारी पडण्यापेक्षा समुद्रात बुडून मेलो असतो तर बरं झालंच रे. पाहुणे, मरण मागू नये माणसानं कधी. काही वास्तूंचा गुण फार वाईट असतो. त्या मरणाऱ्याला, त्या मरण मागणाऱ्याला मरण मिळत नाही, पण आनंदानं जगू जगू म्हणणाऱ्याला मात्र अलगद खड्यासारखा उचलून नेतो दे. आणि मरण मागणारा बसतो पावसाळ्यावर पावसाळे मोजीत. मग आता काय करायचं काय आता? असं मी आता लटकत राहू का? दुसरं काय करणार? काही करता येतं का आपल्याला? सगळं आधीच ठरलेलं असतं. जन्माला घालतो तो बाळकृष्ण फार डोक्याचा आहे हो, फार डोक्याचा. इकडं या. हे बघा, हे बघा, आपण याला रेषा म्हणतो, पण या रेषा नाही काही. त्यानं आधीच खड्डे, आधीच रस्ते खणून ठेवलेत आपल्या हातावर. तो म्हणतो, बाबा रे, तुला जे काय चालायचंय ना ते या रस्त्यावरून चाल. त्या पलीकडचा रस्ता तुझा नव्हे. तरीच म्हटलं आमच्या आयुष्याचा ट्रॅफिक असा जाम का झालाय. पण अक्का, मला माझा रस्ता मलाच खणायचा आहे, म्हणून तर मी इथं आलो ना. हा, ही तुमची अक्कल. मी आलो असं म्हणणारे तुम्ही कोण हो? हा, येणारे तुम्ही कोण? तो जन्माला घालतो, तोच देतो. आता आमचे मामंजी धड धाकट माणूस हो. पडिलो पारजीत सगळं घरात घातलं, जमीन घेतली, घर बांधलं. आपल्या छताखाली मरायचं, आपल्या छताखाली मरायचं. हो, वसुलीला म्हणून कोकणात गेले, कायच सरपटणार चावलं, गेले. कळलं तोवर पार वास मारत होता. इकडं आणलं सुद्धा नाही, तिकडच गाड्यानी. हो, हा एक मिनिट. हा अक्का, काय गो? फोन आहे. आले बाई आले. सारखं आपलं येते, येते. जा ये करायचं. बाळकृष्णा, बाळकृष्णा. म्हणजे वडिलोपार्जित घरात घातले ते खरं आहे. तर आता दागिन्यांचा शोध घ्यायला पाहिजे. काय रे, ती रेवती येते की नाही तुला भेटायला? मगाशी तुला आजारी पाडलं म्हणून ओरडली माझ्यावर. अरे नाही रे, सगळं तीच करते. साधी तिला फिरकू सुद्धा देत नाही इकडे. जाऊ दे, हरकत नाही. आता रेवतीपेक्षा अक्का महत्वाच्या. प्रयत्नदारी ठेव आणि एक काम कर, म्हातारी मेली ना तर तुझी कॅसेट निघेल आणि मला हे राहायला घर आणि तुझं लग्न पण करून टाकू. हो, काय शिकतोयस? पोटात दुखते ना. तू काय आणलेस तू? घे डायबिटीज. लांब ठेव. अरे त्या म्हातारीऐवजी मलाच व्हायची डायबिटीज. अरे ठेवून घे, चल. हा पाहुणे, डॉक्टरांचा निरोप आहे तुम्हाला. चांगलं 8 दिवस झोपून ठेवा म्हणून. 8 दिवस? ऑफिसर, येताना ही औषध आणा. हा, बर. तू तिकडे नेण्यांकडे बस. हो, मी आहे इकडे. हो. जा घरात, जाते. त्यांना दे हवं ते, आणि त्यांना म्हणावं
कितीही गोळ्या घ्या, औषध घ्या, काढे घ्या, बाळकृष्णाचा कोप आहे हो, हा कोप आहे. सोडायचं नाही तो असा इतक्यात. चला पावडे, चला चला. पण आता ताप उतरलाय अक्का. मग काढा दिला तू उगाच का? चांगलं बरं व्हा, नोकरी धरा, लग्न करा आणि सुखानं संसार करा. पण अक्का, आम्हाला कोण देणार आहे पोरगी? हे गाणं बजावणं सोडलं नाहीत ना तर नाहीच देणार कोण तुम्हाला. देईल आता, हा नेण्या देईल. खरंच देईल? हो त्याला काय, जावई कसा का असे ना, फुकटात मिळाल्याशी कारण. हो अक्का, पुऱ्या 27 वर्षात आम्हाला कोणीही पोरगी द्यावी एवढी ऐपत कमवता नाही आली हो आम्हाला. चला येते हो मी. चला चला. अनंता, अरे अरे असं झालं काय तुला? अरे बाब्या भेटला मला रस्त्यात. काही नाही रे, जरा ताप आणि थोडीसं थंडी होती. तू बस ना, बस. अरे बसत नाही, जायचं आहे मला. मग हे आता काय नवीन? अरे एक चांगली बातमी आहे. गोकुळदास शेठ माहित आहे ना तुला? गोकुळदास शेठ, हा म्हणजे ज्याचे मंदिरापासून शाळेपर्यंत होर्डिंग लागले तेच ना? हो हो, तेच तेच. बरं. अरे परवा त्यांची आणि आमची भेट झाली. आश्रमाचे उपक्रम ऐकून ते फार खुश झाले. डायरेक्ट 10 लाखाची देणगी दिली. काय 10 लाख? त्यामुळे इमारतीचं काम फार वेगाने सुरू आहे. ते म्हणाले देणगी देण्याचा कार्यक्रम अजिबात गाजावाजा न करता व्हायला हवा. म्हणजे समारंभ वगैरे काही नाही. वा, छान. म्हणजे ही गोड बातमी ऐकून तुला आता गोड देतो. घे. अरे वा, जिलब्या घे घे. अरे धनलाभ होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून आणल्या होत्या. कोणाला का असे ना, धनलाभ झाला ना. म्हणजे नाही ते राहू दे, चल. अरे पण ही गोड बातमी तू अक्कांना सांगणार आहेस की नाही? हो तर. अक्का, ओ अक्का. अरे घ्या. वा वा घ्या. वा, माझ्यासाठी चहा. हो, तुमचा आवाज ऐकला मी, म्हटलं आले मिनिस्टर. अक्का, अक्का आहे ना, कोणीतरी 10 लाख दिलेत. कोण देतोय देणगी? गोकुळदास शेठ. त्या मेल्याची इथं पण लुडबुड सुरू झाली का? अक्का, अक्का लुडबुड काय? 10 लाख म्हणजे काय छोटी रक्कम आहे का? भल्याच सांगू, आता तुम्ही सुद्धा काहीतरी पदरात पाडून घ्या. 10 लाख देतोय म्हणजे काय उपकार नाही करत. भल्या भल्या थोरल्या बिल्डिंग आहेत, त्याच्या फॅक्टऱ्या आहेत. एखाद्या फॅक्टरीत घ्या चिकटून स्वतःला. या नाही तेच सांगते मी. हे घ्या. घ्या चिकटून. प्रसाद, तुला असं नाही का वाटत की आपण एखादी नोकरी करावी म्हणून? म्हणजे नोकरी करून फावल्या वेळेत हे सगळं करावं असंच ना? हो. का रे, हल्ली तुला असं वाटतं का? नाही म्हणजे मी आई वडील बहीण भाऊ यांच्यापासून खूप खूप लांब येऊन पडलो ना रे. कधीतरी वाटतं हा सगळा खटाटोप कशासाठी? खटाटोप, इंटरेस्टिंग शब्द. अनंता, अरे हो, आपणहून मागे लावून घेतलेला खटाटोप आहे ना, हेच खरं आयुष्य. नाही तर बाकी हे सगळं जेवणं झोपणं हा देहधर्म रे, नुसता आयुष्य नव्हे. अरे आपल्या वाटावर जिथं तिथं स्वप्न विखुरली आहेत. जर तो अक्कांचा परमेश्वर भेटलाच ना कुठं तरी, तर मी त्याला एकदाचा सलाम करेन आणि म्हणेन, बॉस स्वप्न दिलास तेवढं पुरे, बाकीचं मी कमवेन सगळं. चल बाय, निघतो मी. अरे पण कुठं जाणार आहे? अरे मला नाला सोपेऱ्याला जायचं आहे. एवढ्या रात्री? हो, चल बाय. कमाल आहे बा तुझी.
करताय? पत्र लिहितोय. घरी? घरी घरी काय लिहिणार? मग कुणाला? मित्राला. जिवलग दिसतोय. काय अक्का? नाही म्हणजे गुलाबी कागद वापरलात ना म्हणून म्हणते. हा एक ऐका, प्रेमा भीमाच्या गप्पा तुमच्याशी आणि देण्या घेण्याच्या गोष्टी अक्काशी. तुमच्याशी? मग नाहीतर फुकटातच गटवायचे तुम्हाला. नाही हो अक्का, मी स्वतः कफललं काय. पण एक बरं केलं हो, मुलाच्या जन्माला आला. बाकी काही कमवता आलं नाही तरी हुंडा तरी कमवता येतो. नाही हो अक्का, आमचं एकमेकावर प्रेम आहे. हो मग प्रेमानच हुंडा द्या म्हणावं. आमच्या वेळी वडीलधारी माणसंच लग्न ठरवायची हो. माझ्या वेळेला तर मी बाहेर खेळतच होते आणि आतमध्ये दोन्ही घरची माणसं नुसती गुरासारखी ओरडत होती. मला वाटलं भांडणच चाललंय, नंतर कळलं माझं लग्न ठरतंय म्हणून. तुम्हाला काय वाटलं अक्का जेव्हा तुमचं लग्न ठरलं होतं तेव्हा? कर्म माझं इश्य. काय हो पाहुणे, त्यावेळेच्या 10 वर्षाच्या पोरीला काय कळतंय? तेव्हाची 10 वर्षाची, हा आताची नव्हे काही. आणि लग्न झाल्या लगेच नाही गेले नांदायला. 4-5 वर्ष इकडच होते माहेरी. का का हो? का नाही गेलात तुम्ही? असं काय करताय पाहुणे, जातीकडं. आता लाजायचं काय त्यात? इश्श, काय हो पाहुणे तुम्ही. अच्छा अच्छा अच्छा. मग पुढे 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 पुढे. मग काय, नवी चंद्रकळा, साज, कुड्या, चपलाहार, पाटल्या, तोडे, वाक्या, नुसती चमचम चमचम. आणि यांचा तुळतुळीत गोटा आणि एक शेंडी नारळासारखं दिसत होत ध्यान. जानवं मुखटा पूजेला बसवलं होतं ना मामंजीनी, तेव्हा मी हळूच बघून घेतलं होतं पाठमोर. पाठमोर? मग सासूबाई होत्याच की कंसासारख्या मागे डोळे वाटारून. जेमतेम मम्मा म्हणपर्यंत जवळ बसवलं. मग हाताला धरून आत नेलो आणि म्हणाला, उतरव सगळं पटापटा, हरवशील नाही तर कुठं तरी. हो पण तुम्ही दिलत कशाला? आधी देणारच नव्हते. यांनी कुठं बघितलं होतं मला. मामानं नेसवलेली साडी, माहेरची नथ, कुड्या, काही काही बघायला मिळालं नव्हतं यांना त्या पूजेपायी. आणि सासूबाईनी घेतलं पटापटा उतरून सगळं. आणि आल्या गेल्या ना सांगत होत्या, लहान आहे ना, तिला जड होईल, अजून सांभाळायची अक्कल नाही, तिचंच तर आहे सगळं, मोठेपणी तिलाच घालायचंय. शेवटी सोनं सोनं करत मेली म्हातारी. फार छळायची का तुम्हाला? चेटकीन होती, चेटकीन नुसती. मला जिलब्या फार आवडायच्या हो. जिलब्या? अरे वा वा, थांबा थांब थांब थांब. काय करताय? बाब्या मगाशी जिलब्या देऊन गेला. घ्या. इश्श, आता लाजायचं काय त्या? नको पाहुणे, हो घ्या हो. नको तुम्हाला पाहुणे. कुठली होते डायबिटीज? आम्हाला होते डायबिटीज. घ्या 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 घ्या. आमचे हे हे म्हणजे काय हो पाहुणे, अच्छा अच्छा. मग आमचे हे खट्याळ भारी, त्यांना जिलब्या अजिबात आवडायच्या नाही. आणि सासूबाईंचा दंड, नवऱ्याच्याच पानात बसायचं, दुसरं ताट घ्यायचं नाही, नवऱ्याचं आयुष्य वाढतं म्हणे. डोमलाचं वाढतं आयुष्य. हे मुद्दाम पानात त्याचा ढीक करून ठेवायचे जिलब्यांचा. एखाद दुसरे आपण खायचे, बाकीचे तसेच ठेवायचे. का हो का? मग जेवताना मला जिलब्या जिलब्या, सासूबाईंचा नुसतं जळफळाट व्हायचा जळून. आणि मी चाट चाटून जिलब्या
समोद्या खायचे सासूबाईंच्या नाकावर टिचूर. बाळकृष्णाचा खोडकरपणा अंगात भिनलेला ना. एकदा मागेच लागले गाणं, माझं नावच घे मला नावानच हाक मार. मग सिनेमातल्या बायकांसारखं मी बाई लाजायचे. अहो देवा ब्राह्मणा समक्ष लग्न लागलेलं, पळापळीचा मामला नव्हता काही. नाव कसं घ्यायचं बाई. मग काय मी सुद्धा सवाशेर. मी म्हटलं असं नाही, लग्नात नटले थटले तशी पुन्हा एकदा नटते, ती सगळी चमचम लिहून येते वा. आणि मग तुमचं नाव घेते. मला पक्क ठाऊक होत, अहो सासूबाईंकडे दागिने मागायची यांची कुठली प्राज्ञा. तस नाव घे म्हणणं बंद. एकदा परसदारी गुणगुणत होते मी, तसे मागेच लागले गाणं म्हण. का तुम्ही गाणं पण म्हणता? हो खुळे की काय तुम्ही पाहुणे. माझे वडील कीर्तनकारच ना, घरातच गाणं म्हणून सांगते तुम्हाला. गाणं म्हणून पोट भरत नाही. मग काय एकदा नुसती बुणबुणच लावली मागे, गाणंच म्हणून दाखव. पौर्णिमा होती, मामनजी गेले होते वसुलीला आणि सासूबाई पलीकडच्या खोलीत. मी बाई लाजून चूर. हे सोडेच ना, बाळकृष्णाचा हटवादीपणा तो अंगात भिनलेला. मग काय इश्श, पौर्णिमा होती. असाच चंद्र खिडकीत दिसत होता. बांगड्या भारी वाजत होत्या आणि यांचे हात केसावरून असे सारखे फिरत होते. हो मी बाई घामाघूम. गोदे म्हण ना. इश्श, अगं कीर्तनकाराची मुलगी तू घाबरतेस का? आम्ही नाही जा. हे एकदाच तो बघ चंद्र आम्ही पण नाही थांबलाय. बुवा. आता बघ तू गाणं म्हणेस तोवर काही हलायचा नाही, तो थांबून राहील. ए हा म्हण ना. हा म्हणते गाणं. म्हणा. पाहुणे गाणं म्हणते, पण माझ्या आवाजाला हसायचं नाही. हो शपथ नाही. हसायचं नाही. असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. देव एका पायानं लंगडा ग, देव एका पायानं लंगडा ग. असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. देव एका पायानं लंगडा ग, देव. म्हणजे रात्रभर तुम्ही तर इथे गाणं म्हणतच बसला होतात. हो. मूर्ख आहेस. पण बाब्या, अक्का दिसायला फार सुंदर आहेत रे. बोंबला. पण कुठल्याही नात्याने काय होईना, इस्टेट गळ्यात पडते तर बघ बाबा. बाब्या, काल गाणं म्हणताना मला जो आनंद भेटला ना, तो खूपच अवर्णीय होता. समाधी अवस्था असते ना, तसंच काहीतरी. अख्खं शरीर असं सुरानी लपेटून घेतलं होतं. बाब्या, आज सकाळपासून मी स्वतःला एक वेगळाच प्रश्न विचारतोय.
मला स्वतःला गायक व्हायचंय का? म्हणजे काल जसं गाताना मला आनंद भेटला तो आनंद मला पुन्हा मिळावा म्हणून मला गायक व्हायचंय, की पैसा, नाम, कीर्ती हे सगळं मिळवण्यासाठी गायन ही माझी एक शिडी आहे का? म्हणजे मी वेगळा कसा रे? जसा एखादा गुन्हेगार, त्याची विकृती त्याची शिडी असते, जसा एखादा राजकारणी त्याची कूटनीती त्याची शिडी असते, तशी गायन ही माझी शिडी आहे का? जस्ट अ स्टेपिंग स्टोन. घे वाच. वहिनीचं धाकट्या भावाचं लग्न ठरतं, म्हणजे तिथेही आता जागा अपुरीच पडणार. आणि त्या खरंच रे आपण एक साधी मुंगी सुद्धा मारू शकत नाही, फक्त चिरडून जाऊ शकतो. हां, तुला कल्पना असेलच, पण तरीही सांगतो, रेवतीसाठी स्थळं यायला लागली आहेत. आमचा बॉस त्याच्या इंजिनियर मुलासाठी रेवतीला मागणी घालतोय. बघ, जमलं तर किमान दागिने तरी उचलता आले तर बघ. रेवती इकडे ना. ओ, आले. काय झालं रे? खरं म्हणजे मी तुला आता काय विचारणार आहे ना, ते एकतर समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळच्या वेळी विचारायचं असतं. ए, संध्याकाळी नको हा. आज काकांचे मित्र येणार आहेत. थांब. तू बैस. हे पत्र घे. या पत्रात ना मी सगळं सविस्तर लिहिलं आहे. तरी सुद्धा विचारतो, रेवती आपण लग्न करायचं? आता लगेच? लगेच म्हणजे लगेच असं मुंडावळ्या बांधून तयार हो असं म्हणत नाहीये ग मी सिरियस. म्हणजे मी सिरियसच आहे. लगेच म्हणजे लगेच? अरे, तुझं अजून काही निश्चित नाहीये, स्थिर नाहीयेस तू एका जागेवर, आणि एवढ्यात लग्न? अगं हे बघ, स्थिर असणं म्हणजे काय? म्हणजे माझ्या क्षेत्रातील एखादा टॉपवरचा माणूस देखील स्थिर नसतो, चढ उतार हे असतातच ना ग. पण किमान काहीतरी. हे 1-2 वर्षात मी तुला सगळं देईन ना, म्हणजे आमचा संसार नीट नेटका व्हावा यासाठी मी प्रयत्न करीनच. हा, पण तुझ्या पैशावर मी माझी स्वप्न पोषणार नाही एवढी मी तुला आश्वासन देतो. पण एवढं नाही रे पुरणार. काकांना, बाबांना. काकांचं जाऊ दे ग, काकांना मी भेटतो, तुझं सांग ना. माझाही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण काकांना, बाबांना नाही पुरणार हे सगळं. त्या आधी तुला विचारतील, कमावतोस किती, काय सांगणार तू, आणि लग्नानंतर राहणार कुठे? हे आज ना उद्या मी तुला देईन ना सगळं. हे उत्तर पुरेसं नाहीये रे काकांना. मग काकांना नसेल तुला पुरेसं आहे ना. हे बघ, तुझी ती बकुळा ताई, काकांचा विरोध पत्करून तिने लग्न केलंच ना शेवटी. मग नंतर काकाने पण तिला स्वीकारलं ना नंतर. अरे, तिच्या नवऱ्याचा बिझनेस होता. अरे म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला, पण शेवटी काहीतरी बघायला हवंच ना रे. हो, बरोबर आहे. काहीही न करता, कोणताही विचार न करता, केवळ मनाचा कौल घेऊन केलेली गोष्ट म्हणजे लग्न, एवढंच माहित होतं मला. आणि खरं सांगू अनंत, माझ्यासारख्या मुली तुझ्यासाठी नाही आहेत रे. तू फार मोठा आहेस. आम्ही आणि आमच्या चौकटी अशा बांधलेल्या आहेत रे. आणि तुझ्याकडे त्या दृष्टीने बघणं म्हणजे सूर्याकडे बघणं. बस रेवती, बस.
हे असले सजलेले आणि नटलेले शब्द देऊ नकोस. फार फसवे असतात ते. मला कोणाचीच फसवणूक करायची नाहीये, तुझी नाही आणि माझी नाही. अरे तुझ्या डोळ्यात ना मला असंख्य स्वप्न फुललेली दिसतात, पण अनंता स्वप्न भरले या तुझ्या डोळ्यात मी कुठे आहे रे? तुझ्या या स्वप्नांच्या गर्दीत मला जागा आहे? खरं सांगा अनंता. आणि आणि माझे स्वप्न फार फार खुशी आहेत रे, साधी सुधी आहे. मला मला समजून घेशील प्लीज अनंता? म्हणजे मी एक फक्त शोपीस म्हणून हवा होता तुला. वाढदिवसाच्या पार्टीत मित्रांच्या गोळक्यात फक्त एक शोपीस म्हणून हवा होता तुला. माझ्या अस्थिरतेसकट मी तुला नको होतो. तुला दोष नाही देत, आणि तू तरी माझ्यासाठी का आणि किती फरफट करावी. फक्त शेवटचा प्रश्न विचारतो. इतक्या दिवसाच्या सहवासात रेवती तुला एकदाही असं नाही वाटलं जे मला वाटलं आणि मी लगेच तुला विचारलं? एकदाही नाही. बघ ऐक रेवती, हे असं एखाद्याच्या बाबतीत फक्त एकदाच आणि एकदाच वाटतं, परत परत नाही. म्हणून आपण एकत्र यायला हवं होतं. कारण आपण आता इथून जाताना ना खूप काही हरवून बसलोय एकमेकापासून. रेवती, किती पोरक करून टाकलंस. पाहुणे, काय हो, आजारपणातनं उठला नाहीत तोवर लागला हिंडा फिरायला हा? आणि त्या गुलाबी पत्राचं काय केलं? टाकलत का पोस्टात? हा? अक्का अक्का अक्का. कृष्णा, अरे एवढं एकच तर मागितलं होतं रे तुझ्याकडं, ते द्यायला इतका उशीर, एवढी वडवड करून घेतली. कसली रे मेली तुझी थट्टा, कसली तुझी थट्टा. पाहुणे, ओ पाहुणे, घ्या चहा घ्या. नकोय मला. असं अन्नावर रुसून काय होणार आहे पाहुणे? घ्या चहा घ्या. दोनदा मिन्नात वाऱ्या करणार नाही. हा घ्या. मी जाते, तुम्ही मला काही सांगू नका. अगं रेवती, असं काय झालंय? ऐकून तरी घे. पण मी म्हणतो, तू कशाला जायचं? मवाल्यांना घाबरून असं कुठे कुठे पडणार तू? काय हो, हे धंदे केलेत गाण्याच्या नावावर? काका काका प्लीज तुम्ही. तू आज जा म्हटलं ना मी. यासाठी तिथं आला होता. चांगले घरचे समजून दोन शब्द काय बरे बोलावे, तर हे पराक्रम आमच्या पोरीला चिठ्ठ्याचा पट्या पाठवला. चिठ्ठ्याचा पट्या नाही हो, पत्र. एकूण एकच ना. गरीबाला पोरगी द्यायला आमची डोकी काही फिरकली नाही. काय झालं नेने? काय झालं? हा? या का सांभाळून राहा म्हणे तुमच्या पाहुण्यांना. तुम्ही सांभाळून बोला. अगदी तुम्ही आमच्या पोटाला घालत नाही, तुम्ही काय आम्हाला पोसत नाही, समजलात? एवढ्यावरच थांबलोय. नशीब समजा.
खेटरांनी पूजा केली पाहिजे यांची. आमच्याकडे खेटर आहेत म्हटलं. आहेत ना, हा. मग त्यांना पाहतच राहायला शिकवा. मागणी घालतोय रेवतीला. अरे ती कुठं आणि तू कुठं? रेवतीला मागणी? होय. या अख्ख्या मुंबईत तुला हेच रत्न सापडलं होय? आणि नेने अहो पंजाब्या बरोबर पळून जायची त्यापेक्षाही बरंच की. हो, बिझनेसमॅन आहे आमच्या बकुळ्याचा नवरा. आणि ही बघा रेवतीला आलेली स्थळ. हा डॉक्टर, हा इंजिनियर. विचारा विचारा यांना जोड्यापाशी तरी बसतात काय म्हणून. आमचा पोरगा मस्त गुणी आहे हो. काय चाटायचे ते गुण? दीड दमडी कमवायची अक्कल नाहीये. काका प्लीज तुम्ही. तू गप्पा बस. आधीच सांगत होतं ना जपून राहा म्हणून. हो अक्का, माझ्यासाठी नका भांडू तुम्ही. हो खरंच माझी लायकी नाहीये. दीड दमडीचा पोरगा. काय म्हणालात? हो, दीड दमडीचा. काय दीड म्हणालात तुम्ही? दमडीचाच पोरगा. दीड दमडीचा पोरगा आहे तो. हा काय समजलात काय तुम्ही त्याला? पोरका भिकारी त्याचं कोणी नाहीये. पोराच्या काळात सूर आहे हो. असेल असेल असेल, पण फुटका मणी तरी कमवायची का अक्कल आहे का त्याला? मशनिया, जरा. माझ्या पोराला दीड दमडीचा म्हणतोस तू? हा, फुटका मणी हवा का तुला सोन्याचा? फुटका मणी हवा? हा, माझ्या पोराला म्हणतो होय रे. माझ्या पोराला दीड दमडीचा म्हणतोस तू? झेन्या, घे घे घाल तुझ्या मड्यावर तो. घे हे हवा होतं ना तुला? हा, अरे घे हेच हवा होतं ना रे तुला? घाल तुझ्या मड्यावर. हा, घे. हो अक्का, हो अक्का. त्या पोराला म्हणतोस होय रे दीड दमडीचा? अरे माशना, तू मरशील ना तेव्हा तेव्हा सोन्याच्या तिरडीवर हो अक्का. घेऊन जाईन मी तुला. हो अक्का अक्का, थांबा. माझ्या पोराला म्हणतो. सावरा स्वतःला. बसा बसा, इकडे बसा, इकडे माझ्या बसा. पोराला दीड दमडीचा म्हणतोय. माझ्या पोराला माझ्या पोराला दीड दमडीचा म्हणतोय. असण्या काय करू याच? अक्का अक्का, स्वतःला सावरा. मामांजीनी सगळं घाण टाकलं. त्या रात्री खूप खूप रडले हो. म्हटलं सासूबाईला एकदाच परत सगळं चढवते हो अंगावर. तेव्हा यांनी म्हटलं, यांनी जवळ घेतलं. म्हणाले गोदे घर बांधून होऊ दे, पुन्हा करू एक एक दागिना. नकाशिकांत मडवेन हो तुला. मग अशी पौर्णिमेच्या चांदण्यात उभी राहा. सारं घर कसं उजळून निघेल हो, उजळून निघेल. पण तेव्हा मात्र नाव घेतल्याशिवाय सोडायचं नाही हो. घर झालं, वास्तू शांत झाली. गणपती पुण्याला म्हणून गेले नवस फेडायला. हात पार समुद्रात गेले. ओटीची सुद्धा पर्वा केली नाही हो. 2 दिवसांनी समुद्रानं झाडून बाहेर टाकलं. राबले, कष्ट केले. एक दागिना वेचून सोडवला. वेडी आशा पुन्हा गोदे अशी हाक मारती. सगळं घर उजळून निघे. पण बाळकृष्णानं नेलं, त्यानं परत कसं यावं? गेले ते गेले. जाताना
शपथ खाऊन गेले. मला माझ्या संसाराचं माहेरान करून गेले. मी मरण मागून मागून थकले हो थकले. बाळकृष्णा, अरे का मला जखडून ठेवलंस झाडासारखं? वर नाही, वट नाही, जगणं नाही, मरणं नाही. का रे का? कशासाठी? कुठवर रे? कुठवर? कुठवर रे? कुठवर? अक्का बघा तुमचं घर कसं उजळून निघालंय. खरंच अक्का 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 थोडा दहीभात ठेवलाय, हे घ्या. रेवती, एक मिनिट. आलेच मी जरा. बाब्या, सांग तिला माझ्या मनात तसं काहीच नाहीये आणि ती उगाच अपराधासारखं वागते. अंत्या, सावळ स्वतःला. जाणारा का आपल्या मार्गाने जातोच, म्हणून बाकीच्यांनी थांबवून कसं चालेल? आपले व्यवहार थांबून कसं चालेल? सावर, बाब्या, हे घर, ह्या इस्टेटीचं, त्या दागिन्यांचं काय करायचं ठरवलंस तू? बाब्या, त्या दिवशी मी अक्कांच्या देहाला अग्नी दिला ना, त्याच रात्री मी घरी आलो आणि घरातला कोपरा शोधला. काहीच भेटलं नाही, काहीच भेटलं नाही. हा, त्या दिवशी ते दागिने फेकले होते बघ, ती पुरचुंडी भेटली आणि ती पुरचुंडी ठेवण्यासाठी म्हणून मी बॅग उघडली. तर बॅगेत आतमध्ये काय भेटलं माहिती? हा, तू दिलेला स्टॅम्प पेपर आणि त्याच्यावर अक्कांचा अंगठा. खचून गेलो रे बाब्या, मी फार खचून गेलोय. अरे, जिच्यासाठी आयुष्यभर मरण मागितलं, तिनंच आपलं अख्खं आयुष्य माझ्या ओंजळीत टाकावं. हरलोय रे बाबा, मी हरलोय. अनंता, अरे म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो, स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवलास ना तर जग सरळच नव्हे सुंदरही दिसतं. अनंता, तुझ्या ह्या वाटेवरचा ओलावा तुला साथच नाही तर प्रचंड आत्मविश्वास देणार आहे. बाब्या, अंत्या, याच आत्मविश्वासाने मला बळ दिलं आणि आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, मी आश्रम सोडला.
अरे पण का? गोकुळदासांनी अटच तशी घातली, मी आश्रमाला देणगी देतो, आश्रमाला माझं नाव द्या. मी स्पष्ट नकार दिला. अरे बाबे, देणगी ही देणगी असते, त्यात 1 लाख आणि 10 लाख असा फरक मी नाही करणार. कारण देणगी तूही दिली आहेस, अंत्यानंही दिली आहे. अरे अशा लाखो लोकांचे यश एक चेक फाडून हे गोकुळदास विकत घेणारे कोण? आमची संघटना फार शिस्तबद्ध आहे. संघटना फार शिस्तीची म्हणून मुकड्यानं कबूल करा, नाहीतर राजीनामा द्या. मी राजीनामा देणं पसंत केलं. पण आता काय करणार आहेस तू? आता काय? अंधार. कुठं जाणार आहेस? जाईन एखाद्या खेड्यात किंवा पैशाशिवाय काम करता येईल अशा ठिकाणी. अनंता, बाब्या, अरे तुमची मैत्री मी कधीही विसरू शकणार नाही. थांब प्रसाद, हे घे. हे काय? 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्तीच. अरे पण नाही, घे, खरंच घे प्रसाद, ताठ मानेनं घे. मला या गोष्टीचा कधीही मोह होऊ शकतो म्हणून सांगतो प्रसाद. घे, खरंच घे, खरंच घे. बाब्या, हे जग आहे ना, हे तुझ्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाने भरलेलं आहे. आणि या सामान्यपणे भरलेल्या माणसावर हा मूर्ख उत्कटपणे विश्वास ठेवतोय. याच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाहीये बाब्या. खरंच घे, मी तुझ्या इतका मोठा नाहीये. अरे मला या गोष्टीचा कधीही मोह होऊ शकतो. मला तू माझ्या वाटेनं जाऊ दे, मी पोचणार. मी माझ्या ठिकाणावर निश्चित पोचणार, पण प्रत्येक एक क्षणाची किंमत देत पोचणार. बाब्या, मला अगोदर धास्ती वाटायची की मी ठरवलेल्या ठिकाणावर पोचणार की नाही, पण आता हल्ली मला अशी भीती वाटेनाशीच झाली. कारण मी ठिकाणापेक्षा प्रवासाच्या प्रेमात पडत चाललंय. आता पण काय करणार आहेस तू? कुठं जाणार आहेस? स्वप्नांच्या मागे जाणार, धावणार, फिरणार, भटकणार. ठिकाण, मुक्कामाचं ठिकाण सापडो किंवा न सापडो, पण प्रवासाचा आनंद माझ्याच मालकीचा असेल. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. हो, नेमकं सुख म्हणजे काय? हो, नेमकं सुख म्हणजे काय? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं ते घर बसल्या विठ्ठल. मला सांगा, म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं ते